ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये घडला भयानक चमत्कार। वारी सुरू होण्याआधीच इंद्रायणी नदीमध्ये असं काय घडलं की त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। अवघ्या 1 तासात इंद्रायणी नदीच्या पात्रात असं जे काय घडलं, संपूर्ण पाहून संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण आळंदीचा परिसर, या आळंदीच्या परिसरातील वारकरी इंद्रायणी नदीकडे पाहण्यासाठी पळ सुटलेत। बघा, इंद्रायणी नदीत एक अशी अद्भुत घटना घडली की गेल्या 2 ते 3 दिवसांत तुम्ही पाहत देखील असाल, बातम्यावरती देखील पाहत असाल, तर इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला होता। आळंदीत येण्यासाठीचे जे काही चारही पूल आहेत, त्यामध्ये वडगावकडून पूल असेल, चाकणकडून असेल, पुण्याकडून असेल, हे चारही पूल पाण्याखाली गेले होते। आळंदीचा संपर्क तुटला होता। त्यामुळे यंदा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघणार का, असा प्रश्न वारकऱ्याच्या मध्ये उत्पन्न झाला होता। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर जे काही रथ आहेत, ते आता आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आहे, तो ज्ञानेश्वर माऊलींचा रथ जे काही आपले पुण्याचे बैल आहेत, ते मानाचे बैल या ठिकाणी ओढत असतात। पण सगळं पुलावरनं पाणी असल्याने त्या ठिकाणी तिथून अक्षरशः ट्रक देखील जात नव्हता। अशा परिस्थितीत बैलगाडीचा रथ कसा जाणार, हा गंभीर प्रश्न प्रशासन असेल, वारकऱ्यासमोर या ठिकाणी पडला होता। पण अचानक अशी घटना घडली ज्याने मुख्यमंत्री देखील चकित झाले। जेव्हा एक अतिशय भयानक चमत्कार घडला, जेव्हा आळंदीत उपस्थित असणारे लाखो वारकरी, करोडो वारकरी अक्षरशः नदीच्या दिशेने पळ सुटले। एक अशी घटना घडली की गेल्या 150 वर्षात कधीच घडली नव्हती। याला काही लोक म्हणत होते चमत्कार म्हणत होते, काही लोक देवाची कृपा म्हणत होते, कारण की यंदाची पालखी आता पाहायला गेले तर रद्द होण्याच्या स्थितीत आली होती आणि नियमामध्ये देखील मोठा बदल करावा लागला होता। पण एक निसर्गाचा आणि ज्ञानेश्वर माऊलीचा एक असा अद्भुत चमत्कार घडला, ज्यामुळे वारकऱ्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जल्लोष सुरू झाला। मग अचानक 1 तासामध्ये असं काय घडलं की इंद्रायणीच्या पात्रात, ज्यामुळे राज्यात आनंदाची लाट निर्माण झाली। बघा, आता वारी निघण्याच्या 1 तास आधीच इंद्रायणीच्या पात्रात असा एक अद्भुत चमत्कार घडला। अक्षरशः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आश्चर्यचकित झाले। मग आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। बघा, आता शेकडो वर्षापासून चालत आलेली एक पवित्र परंपरा, तीही आज या ठिकाणी चालू आहे, ती म्हणजे आळंदीतून वारीचं प्रस्थान। आता पाहायला गेलं तर आज ह्या वर्षी 2026 वर्षी पाहायला गेलं तर 8 जुलै रोजी या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वर माऊलीचं प्रस्थान पंढरपूरकडे या ठिकाणी होणार होतं आणि ते 3 वाजताच्या आसपास माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं। पण लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत आपल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीच्या अलंकापुरीत दाखल होणार होते। पण विठू माऊलीच्या या भक्तीच्या रंगात अचानक निसर्गाच्या कोपानं विघ्न आलं आणि 2 दिवसापूर्वी आळंदीच्या परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस सुरू झाला। पाऊस इतका भयानक होता की 7 जुलैच्या रात्रीच इंद्रायणीच्या नदीची धोक्याची जी घंटा आहे, ती धोक्याची घंटा पातळी ओलांडली होती आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदा सांगितले होते की वारकऱ्यांनो, आळंदीमध्ये येऊ नका, कारण की आळंदीच्या गावात पाणी शिरलं होतं। आळंदीच्या नदीच्या शेजारचे अनेक धर्मशाळेमध्ये देखील पाणी शिरलं होतं। पण अचानक आता वारी धोक्यात आली की काय, असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं। पण पालखी रद्द होणार की काय, असा एक संशय देखील निर्माण झाला होता। पण वारी निघण्याच्या आधी फक्त तास अचानक असा चमत्कार घडला, ज्यामुळे अक्षरशः वारकरी देखील धावू लागले। इंद्रायणीच्या पात्रात घडलेली ती जी अद्भुत घटना आहे, ती पाहून वारकरी आनंदाने उड्या देखील मारू लागले। तर काल रात्री उशिरापर्यंत अशी परिस्थिती हाताबाहेर गेली होती की अतिशय म्हणजे वारी रद्द होती की काय असं वाटत होतं। पण माऊलीच्या मुख्य मंदिरात पाणी शिरतं की काय, अशी देखील परिस्थिती निर्माण झाली होती। आळंदीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या काही दिवसापूर्वीच येऊन थांबलेल्या होत्या। भाविक देखील जागोजागी अडकून पडलं होतं। काही दिंड्या नदीकाठच्या आश्रमामध्ये, धर्मशाळेमध्ये मुक्काम होत्या। पण मध्यरात्री अचानक एक पाण्याचा प्रवास वाढल्यामुळं अक्षरशः त्या धर्मशाळेत पाणी घुसलं आणि वारकऱ्यांचा जीव अतिशय धोक्यात आला। आणि ते देखील पाहून जे NDRFची टीम आहे, त्या NDRFच्या टीमला देखील पाचारण करण्यात आलं होतं आणि NDRFच्या जवानांनी देखील रात्रीच्या अंधारात अचानक त्या वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। चोहोबाजूने पाण्याचा वेढा आलेला होता, त्यात संततधार, दुसरं पाहिलं तर पावसाची देखील संततधार होती। यामुळे संपूर्ण आळंदीमध्ये पाहायला गेलं तर भीतीचं वातावरण आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। आणि काल 7 जुलै रोजी ठरलेल्या वेळेनुसार देहू गावातून आपल्याला पाहायला गेलं तर आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी प्रस्थान झाली। परंतु आळंदीत मात्र पूरस्थिती गंभीर होती आणि आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली होते। चाकणला येणारा मार्ग असेल, नंतर वडगावच्या बाजूने येणारा मार्ग असेल, नंतर जे पुण्याकडून येतोय तो मार्ग देखील पाण्याखाली होता आणि त्यामुळं आळंदीत कोणी येऊ नका, त्यामुळं ज्या ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या समोर देखील मोठा पेच ओढला होता।
आणि रथाची बैल या पुरातून कसं ओढणार. खरं तर जी पालखी असते ती पाहायला गेलं तर आपले पुण्याचे जे मानाची बैल असतात त्या रथाद्वारे ओढले जातात. त्याला पाहायला गेलं तर मानाचे बैल जर नसले तर आता हे बैल कसे ओढणार, पाण्यातून पालखी पलीकडे कसं जाणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी देखील अतिशय एक चमत्कार घडवला. त्यामुळे ती पालखी जी होती, जो काही रथ होता तो पुलावरून जाऊ शकत नव्हता. मोठमोठे ट्रक्स असतील, उंचीची वाहनं असतील, ते देखील त्या नदीवरून जाऊ शकत नव्हते. मग पालखी कशी जाणार. आता सर्वांना वाटत होती की पालखी हेलिकॉप्टरद्वारे पालखी घेऊन जाऊ की काय, असा प्रश्न देखील तिथे पडला होता. कारण की काही तासावरच पालखी निघणार होती. आता सगळे विधी या ठिकाणी सुरू झाले होते, पूजा अर्चा चालू झाली होती आपल्या माऊलींची. आणि हा प्रश्न होता की माऊलींची वारी आता परंपरा बदलणं अशक्य होणार होतं. कारण की वारकऱ्याच्या भावना तर दुकानावर होत्या. दोन्ही पाहायला गेलं तर संत तुकाराम महाराजांची तर पालखी पुढे चालली होती. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं, जिथे तुकोबराय ज्ञानोबा माऊली या पालखीची भेट होत असते, मग कसं काय होणार. या सगळ्या प्रश्नांना पाहायला गेलं तर म्हणतात ना, जसा भाव तसा देव. तर वारकऱ्या माऊलीच्या संजीवनी समाधीवर असलेला अतूट विश्वास ज्ञानेश्वर माऊलीवर आणि अखेर या ठिकाणी त्यांच्या फळाला आला. कारण की काल रात्री एक असाच चमत्कार सुरुवात झाली. काल रात्री उशिरापर्यंत पाऊस धुमाधुमीचा पाऊस धुमाकूळ सुरूच होता. पण 8 जुलैच्या पहाटे आज एक अचानक निसर्गाने कुस बदलली आणि पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अचानक ओसरला. त्यानंतर इंद्रायणी नदीच्या पात्रात एक अद्भुत आणि एक रहस्यमय घटना घडली. ती म्हणजे नदीच्या प्रवाहामध्ये अचानक एक मोठा भोवरा तयार झाला. एका बाजूने पाण्याचा वेग वाढला आणि बघता बघता काही मिनिटांनाच पुलावरून वाहणारं पाणी काही झपाट्याने खाली उतरू लागला. हा वेग इतका अकल्पनीय होता की एका तासाच्या आतमध्ये घरामध्ये घुसलेलं पाणी असेल, आश्रमामध्ये घुसलेलं पाणी असेल, आळंदीच्या इतर दुकानामध्ये घुसलेलं पाणी असेल, ते हळूहळू ओसरू लागलं. खरं तर एक चमत्कारच म्हणावं लागेल. कारण की दुतर्फा पाणीच पाणी होतं, पुलावर देखील पाणी होतं आणि पुलावर देखील पाण्याचा जो काही वेग होता तो अतिशय होता. तो अतिशय स्लो झाला आणि पुण्यामध्ये थांबले जे काही वारकरी आहेत ते वारकरी अचानक आळंदीच्या दिशेने पळू लागले. नेमकं ते एका ठिकाणी तासात काय घडलं की अचानक तो भोवरा कसा काय तयार झाला. तर तो भोवरा जे भारतीय सॅटेलाईट आहे त्या सॅटेलाईटच्या इमेजमध्ये देखील दिसला आहे. आता हवामान तज्ज्ञ त्याचा अभ्यास करत होते. कारण की कोणत्या स्थितीमध्ये अशा परिस्थितीत भोवरा तयार होत नाही. मग कसा काय भोवरा तयार झाला. खरं तर सगळ्यात आधी चाकणहून आळंदी येणारा एंट्री आहे तो एंट्री मार्ग खुला झाला. तो रिकाम झाल्यानंतर एका पाठोपाठ तिसरा पूल देखील उघडा पडला. आता सगळ्यात शेवटी तो पूल होता आहे आळंदीला, थेट पुणे शहराशी जोडतो. त्या मुख्य पुलावरचं देखील पाणी ओसरलं. रस्त्या वाहतुकीला देखील तो मोकळा झाला. आता हा निसर्गाचा चमत्कार पाहून तिथले स्थानिक नागरिक असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, ते देखील डोक्याला हात लावले. जो पूर ओसरायला किमान अक्षरशः 4-5 दिवस लागले असते, पण तो एका तासात गायब झाला. या चमत्काराची दुसरी बाजू म्हणजे अक्षरशः इंद्रायणी नदी कोरडी झाली की काय, अशा प्रकारची आळंदीमध्ये चर्चा देखील सुरू झाली. अगदी स्नाना देखीलसाठी आंघोळीसाठी गेलेली तिथं अद्भुत नजारा पाण्याचा वेग पाहून तिथली लोक देखील आश्चर्यचकित करू लागली. आळंदीत एकच जल झाला. माऊलींचा गजर करत वारकरीची नदीच्या घाटाकडे जाऊ लागले आणि पुण्यात थांबलेल्या वारकऱ्यांना ही बातमी समजली. तेव्हा तात्काळ त्यांनी आळंदीच्या दिशेने भरधाव वेग घेतला. टेम्पो असेल, ट्रक असेल, पिकअप असेल, गाड्या भरून वारकऱ्या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीच्या अलंकापुरीत दाखल होऊ लागली. आणि सोशल मीडियावरती एक अद्भुत चमत्काराचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. हे पाहून आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई देखील, मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले. आणि या संपूर्ण घटनेवरून हे सिद्ध होतं की वारकऱ्याची भक्ती जिथं असते तिथं निसर्ग देखील देवापुढं नतमस्तक व्हावंच लागतो. आणि या हवामान खात्याने जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासूनच म्हणजे 8 जुलैपासून महाराष्ट्रात जो काही पाऊस आहे तो पाऊस देखील या ठिकाणी थांबणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर वरुण राजाने देखील या ठिकाणी आपलं पाऊस थांबलेला आहे. त्यामुळं वारकऱ्यांचा आपला जो काही 8 तारीख ते 25 तारखेपर्यंत आपली आषाढी वारी आहे, या आषाढी वारीच्या दरम्यान पाऊस देखील विश्रांती घेणार आहे. ज्यामुळं वारकऱ्यांचा प्रवास देखील सुखाचा होणार आहे. यामध्ये कोणतीही अडचण देखील येणार आहे. तर हे सगळं माऊलीच्या कृपेने अवघ्या एका तासात दूर झालं. आणि रथ आणि पालखीचा सोहळा आहे तो अगदी थट्टामाटात या ठिकाणी परंपरेनुसार वाटेने रवाना झालेला आहे. तुम्हाला सुद्धा माऊलीच्या या चमत्काराबद्दल काय वाटलं आपल्याला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास फक्त एक या ठिकाणी तुमचं चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण आपल्याला 50,000 सबस्क्राईब लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. या आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या चमत्काराबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद.